आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये मौनी अमावस्येच्या निमित्ताने नाशिकच्या रामकुंडावर भाविकांनी गर्दी केली। पहाटेपासूनच गोदावरीच्या पवित्र स्नानासाठी भाविक रामकुंडावर येत आहेत। ज्या भाविकांना प्रयागराजला कुंभमेळ्याला जाता आलं नाहीये ते भाविक नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी आलेत। दरम्यान गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरेंनी केली आहे। नियोजन बैठकीत अजूनही खासदार आणि लोकप्रतिनिधींना बोलावलं जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। 27 मध्ये आपल्याकडे, कारण जसं प्रयागराजचं महत्त्व महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने आहे, तसंच आपल्या नाशिकचं महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो करोडो भाविक या ठिकाणी येत असतात। आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती, पोलीस यंत्रणेबरोबर आपली जी वेगवेगळी सशस्त्र बले आहेत या बलांचा वापर करून प्रत्येक गोष्ट अतिशय नियोजनपूर्वक नीटनेटकी केली तर गर्दीवरती कंट्रोल करता येईल। प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळे, मग तिथं साधू संत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांच्या समन्वयाने बैठका घेऊन काय नियोजन करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।